वृंदा वृंदा अगं ऍक्सिडेंट झाला ना तुझा. तुला काय झालं? तुला तुला लागलं का कुठे? अगं काय झालं? तू रडतेस ना? हा वृंदा शांत. काय झालंय? शांत हो. तू ये, तू बस बस. शालू शालू मोहन माझ्या डोळ्यासमोर होता ग. पण काय काय बोलतेस तू हे? शालू सगळं संपलं ग. सगळं सगळं जळून राग झाला. सगळं संपलं म्हणजे? एवढा मोठा स्फोट झाला. माझी बॅग जळाली. मी खूप प्रयत्न केले ते वाचवायचे पण सगळं संपलं. आमच्या सगळे आठवणी त्यात होते. शालू सगळं संपलं ग. तू शांत हो. तू पाणी पी, पाणी पी. शांत हो. धर, घे, पी. हा काकी बोला. शालू सुनबाई तुझ्याकडेच आली आहे ना? हो आत्ताच आलीये. पण काय झालंय सगळं असं अचानक? काय सांगू बाई तुला आता. अगं तिने बातम्यांमध्ये टीव्हीवर कुठेतरी मोहनला बघितलं म्हणे. आमच्यासाठी फक्त चिठ्ठी ठेवून निघून गेली घरातून. तिला असं वाटतंय की मोहन मुंबईत आहे. आम्ही किती समजावण्याचा प्रयत्न केला पण नाहीच ऐकलं तिने आणि तशीच निघून गेली. मला वाटलंच होतं की ती मुंबईत येईल आणि तुझ्याचकडे येईल म्हणून तुला फोन केला. आता तूच तिला समजाव ग. मोहन जिवंतच नाहीये तर कुठून सापडणार आहे ग? तू तिची जीवाभावाची मैत्रीण आहेस ना ग. तूच तिला सावर आता. तूच तिला सांग की तिला आता मोहनला विसरावं लागणार आहे. हो हो काकी, तुम्ही नका काळजी करू. मी काढेन तिला यातून बाहेर. काही दिवस मुंबईत राहिली ना की विसरेल ती हे सगळं. ठीक आहे. सुनबाई बरी आहे ना ग? तिची काळजी घे हा. तिला कुठे एकटीला सोडू नकोस हा. हो हो काकी, नका काळजी करू. ठीक आहे ठेवते. वृंदा वृंदा सांगशील काय झालंय? अगं तू मुंबईत आलीस, मला साधं कळवलं सुद्धा नाहीस. मला कॉल करायचा ना, मी तुला स्टेशनला घ्यायला आले असते. शालू तुझ्याकडे येताना मोहन दिसलाय मला. तो तो माझा मोहनच होता. वृंदा अगं अगं लोक म्हणतात की 1 वर्षापूर्वी मोहनने आत्महत्या नाही का केली. नाही ग शालू, माझा मोहन आत्महत्या करूच शकत नाही. मी सांगतेय ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्याला. तो इथेच आहे मुंबईत. अगं पण एवढं थ्रिल मी पिक्चर मध्ये सुद्धा पाहिलेलं नाहीये. नाही शालू, आता मला थांबून चालणार नाही. माझ्या मार्गात किती अडथळे आले ना तरी मी माझ्या मोहनला शोधून काढणारच. हो? एवढ्या मोठ्या मुंबईत कुठे शोधणार आहेस तू त्याला? असेल मुंबई मोठी, पण एका सौभाग्यवतीची जिद्द त्याहून मोठी असते. मी अख्खी मुंबई पिंजून काढेन पण माझ्या मोहनला शोधून राहील. आणि तो सापडला ना की त्याला हाताला धरून परत घेऊन जाईल. आणि परत त्याचा हात कधीच सोडणार नाही. सौभाग्यवती वृंदावन.